नमस्कार. तर चला तर मंडळी, आता मी माझा काळा तोंड म्हणजे असा बिनपारशाचा आता डायरेक्ट मी आलो इकडं मंदिरामध्ये, कारण का आपला डेकोरेशन मला दादा आला होता. आता सगळं डेकोरेशन चालू आहे, बघू शकता. आता कसं होईल डेकोरेशन तुम्हाला शेवटला दाखवीन. आणि हा शंख आहे, आता तिकडे पडदा वगैरे लावायचं काम चालू आहे, बलूनचं डेकोरेशन होणार आहे. आत्तापर्यंत एवढंच सांगतो बघा. आता डायरेक्ट तुम्हाला काम झालं दाखवतो, कारण का आपल्याला जास्त मोठा ब्लॉग नाही मागायचा आहे. सो त्यामुळे आता डायरेक्ट काम झालं आहे की तुम्हाला दाखवतो की कसं होणार आहे आपलं पूर्ण जे काय करायचं ते. चला मंडळी, तर तसंच आता मी आणि आपला हर्ष भाऊ आम्ही दोघं जण आता आलोय जरा कापड घ्यायला, कारण का आपलं जिथे स्टे चालू होतं, जिथे आतल्या म्हणजे डेकोरेशनचं काम चालू आहे, तिथे आम्हाला थोडं कापड कमी लागत होतं. सो आम्ही लोकांनी आता कापड घ्यायला आलेलो सौरभदाकडे. आणि आता आम्ही असंच जाऊ इथं आपल्याला घरी, कारण का अजून तर पार्सल आंघोळ पण नाही आले ना काय. तर आता आमची काही गडबड चालू आहे. सो बघा तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कसं झालं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर चला गाईस, फायनली ऑलमोस्ट इथलं काम झालं आहे. म्हणजे आता हे डेकोरेशनचे फुगे वगैरे ऑलमोस्ट इथलं काम झालं आहे. फक्त आता लाईटीवर लावायचे बाकी आहे. आणि आत्ता आपण डायरेक्ट पाळणा सजवायला घेतला आहे, कारण का आपल्याला पाळणासुद्धा म्हणजे सजवायचा होता. सो आपण हाच पाळणा घेतला आहे, कारण का लहान पोरगा तुला असते पाळण्यात राहणार नाही, म्हणजे आपला भाच्या. सो त्यामुळे आणि डेकोरेशन बघू शकता कसं वाटलं कॉम्बिनेशन, नक्की कमेंट करून सांगा. इथं BOY म्हणून असं हे केलं आहे. आणि आतमध्ये फुगे आहेत आणि रोज आहेत. सो असं मस्त की डेकोरेशन केलं आहे. अजून काम बाकी आहे म्हणजे बहुतेक तरी. सो तुम्हाला दाखवतोय, अपडेट देत राहतोय कसं राहत येते. आणि घरची तयारी काय दाखवली नाही, कारण का घरात आता सगळे बायका म्हणजे सगळे आपली जी फॅमिली आहे ती सगळीजणं आले. सो त्यामुळे अजून खुर्च्यावर लावायचे आहेत. आपला भाव म्हणजे अजून अजय आता भावावरून निघाला आहे काही सामान घेऊन. सो तो बिचारा पण खूप धावपळ करतोय सकाळपासून. त्याला उठल्यापासून फोन करतोय का बाबा ये, हे घेऊन ये, ते घेऊन ये. त्याला काय काय कामाला लावलंय काय सांगू तुम्हाला. सो आता बघा, तो पण येणार आहे. तो आल्यावर आपल्याकडे अजून एक नवीन वस्तू येणार आहे, आपली स्वतःची असेल ती पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. तर चला तोपर्यंत एन्जॉय करा ब्लॉग. ताई आणि पप्पा हे लोक आता चालले डेकोरेशन बघायला, कारण का आम्हाला आता आलाय कंटाळा. मी आता चाललोय अजयला घ्यायला, कारण का अजय तळ्यामध्ये आलाय. आणि मम्मी आपल्या बाळाला घेऊन थांबले भाच्याला. आणि इकडे दुसरी आजीसुद्धा आले. ओ आजीबाई, इकडं बाचा आमचा झोपलाय. आता त्याचा फेस आज रिव्हील होईल आजच्या ब्लॉगमध्ये, बघाल तुम्ही. चला त्याच्या आधी आपण आजीला जाऊन घेऊन येऊया. लेट्स गो. वा यातार पिसे. आणि आपला अजय भाऊ पण आलाय. अजय भाऊ सामान दाखव ना. हो का, माझ्या भावाला फुल कामाला लावलेली येताना, सगळं बोल शॉपिंग तू करून ये. आणि इकडे आमची ताई पण आता आले. भाई कसा आला तुमचा प्रवास? चांगला झाला. कुठून आलात तुम्ही सर? नाही इंदापूर ना, मेन गाव ते सांगा. मेन घाटकोपरवरून शेड आमचे आले. पाहुणे आमचे लांब लांबचे बघा. ओवी मंडळी, तर तसंच आता आम्ही लोक खालती आलो. आणि या खालती सगळे टेबलवर लावून घेतले, कारण का आता 2 वाजता आपण जेवण ठेवल्याची आपली सगळी फॅमिली येणार आहे. सो त्या सगळ्यांसाठी. आणि गौरवदादा, थँक्यू. गौरवदादाने आम्ही तिघांनी येतात मी आणि गौरवदादानी सगळे पटापट टेबल लावून घेतले खालती, कारण का परत आता सगळेजण जेवणासाठी येतील त्यामुळे. आणि वरचं तुम्हाला मी दाखवतो. वरचं ओके आता आल्याने ओके. खुर्च्या आमच्या अजय भावाने मदत केली तिकडं, ऐकत नसतो आज. खुर्च्या बिडच्या लावून झाल्यात. आणि हे बघा, हे आता फायनल लुक डेकोरेशनचं. नाव काय हे ते तुम्हाला आता नाही समजणार, नंतरच समजेल. Few moments later. तर चला गाईस, फायनली 2 वाजता मला मुहूर्त लागला आंघोळीचा. तर आता आंघोळ वगैरे केले, मस्त की रेडी झालोय, कपडे वगैरे घातले. आणि बघू शकता आमची ताई सुद्धा आले, लाडाची ताई. पाच्याला घेऊन आता बसलं इकडे. आणि मम्मी आहे इकडे, आमचा दादा बसलाय. दादा जेवला ना? कसं वाटलं जेवण? हा परत एकदा रिटेक. तर चला गाईस, आता तिकडे जेवण चालू झालं देवळात. आता आपण डायरेक्ट देवळात जाऊया जेवण करण्यासाठी. सो न वेस्ट करता चला निघूया. चला गाईस, फायनली आता सगळ्यांनी जेवण पण घेतलंय. आपले मिलिंद काकांनीच होतं, तर आपलं घरगुतीच जेवण होतं, म्हणजे असं करून बाहेरनं पण होतं. आता हे बघू शकता. तुम्हाला काय पाहिजे मॅडम? आम्ही गुलाबजामुन ठेवले तुमच्यासाठी स्पेशल, तुम्हासाठी गोड गोष्ट. नक्की. ती पण तिकडे मीठ पण ठेवलं त्या साईडला. खारट लोकांसाठी. नाही तू गोड आहेस म्हणून तुला मी गुलाबजाम बोललो. तर चला जेवून घे. मम्मी लाजू नकोस, आपलंच आहे. चला गाईस, तसंच आता जिजूंना कुर्ता घ्यायचा होता. सो त्यामुळे आम्ही लोक आता आलो मन मंदिरमध्ये. काय जिजू अचानक भयानकमध्ये. सो चला बघूया आता काय काय शॉपिंग करते ते, निघूया. कारण का अजून जाम भूक लागले. पक्की पोटात एवढा भूक लागला ना काय सांगू तुम्हाला. आता तुम्हाला तर माहिती आता आंघोळ झाले 2 वाजता, सकाळी उठले 6 वाजता. काय आता मामा झालोय, करायला तर पाहिजेच.
चला काहीच फायनली 3 वाजले. 3 वाजता मी आणि माझा भाऊ म्हणजे अजय आम्ही दोघं जण आता जेवायला बसतो कारण का पक्की भूक लागलेली. आणि आमचा जरा बेद वेगळा होता पण आम्हाला चेंज करायला लागला. सो त्यामुळे हां. आणि आता बाकी सगळे जण आता उठले कारण का सगळ्यांचं आपल्या सगळे जितकी आपली फॅमिली मेंबर्स होते एवढं सगळ्यांचं जेवण झालं. आता आपण पण पटकन जेवू कारण का जाम भुकलेले. सो तुम्ही पण या जेवायला ब्लॉग एंड करा कंटिन्यूपर्यंत बघा. जाम मजा करू. चला. मला बोललेलो नवीन वस्तू आणणार आहे. आपली नवीन वस्तू आले. ही आपण भाड्याने सुद्धा सुरुवात करणार आहोत कारण का मला खूप वस्तू आवडायची. सो त्यामुळे ही मी मागवलेली. कोणाला लागली तर नक्की भाड्याने सांगा. कॉन्टॅक्ट नंबर खालती दिसतोय तुम्हाला. आणि बघू शकता असं तुम्हाला हे दाखवले आत्ताशी सगळे मी सेटअप करतोय. तुम्हाला थोडा वेळ दाखवतो का ह्याच्यावर धमाका कसा होईल तो. चला. आम्ही पहिला आहे तो आता लावून बघते कारण टेस्ट करतोय. आज हे पप्पा वगैरे इकडे एवढे लांब घाबरले तसं काय मी बॉल शोट करते की काय बघू आता ट्राय करू. सो आता आपल्याला पण नाही माहिती. हा असा विषय आहे. इथं रिमोट आहे. रिमोटवर सगळा कंट्रोल करणार आहोत. मामा वगैरे पण आलेत. नक्की काय करतोय. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी. चला गाईज फायनली आता तिसरा गेटअप आणि भाई फुल मचवतोय. हे लोक पण आहेत आता मस्तपैकी. आता आमच्या लोकांचं आवरून पण झालंय आणि सगळी एक आपली जी फॅमिली मेंबर्स आहेत किंवा आपल्या गावातली जी सगळी आपली माणसं आहेत ती सगळी आता याची सुरुवात झाली आहे. ताईचा वगैरे पण मेकअप झालाय. त्यांचा लुक मी तुम्हाला आत्ता नाही दाखवत. त्यांचा लुक तुम्हाला डायरेक्ट एंट्रीला दाखवतो. सो चला आता डायरेक्ट एंट्री दाखवतो. सो तोपर्यंत सगळी कामं विमा आटपतो. चला गाईज बघू शकता असं आपण आपल्या बाळाला ठेवण्यासाठी आपण असं हे केलंय सजवलंय. सो आता त्याला ठेवलं आता तो झोपेत आहे. सो त्यामुळे सगळं शांतीत आता तो उठेल थोडं वेळ. गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. गड्या डोंगर राहणार चाकर शिवबाच होणार. फायनली आता बाळाला आपण वरती स्टेजवर घेतले म्हणजे तिथं सगळं डेकोरेशन केलं तिथे. फायनली आता पाळणा आणलाय. सगळ्या महिला आहेत त्या आता वरती गेल्यात. आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्स आहेत. अंदरले येतोय रे इथे. बंद कसं हा पोट वरती वरती घेऊ पोट. तर चला गाईस आता फायनली वेळ आले. ते आता बाळाचं नाव सांगायचे. बिचारा रडायला पण लागला आता. आता फायनली सगळ्यांना कळलं की नाव काय. बट आता एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला नाव सांगायचंय. ते म्हणजे शंकामधून आपलं नाव आहे. आता ते नाव काय असेल ते तुम्हाला कळेल. सो चला होऊ शकता आपली सगळी फॅमिली. हा इथूनच फोड. आपली सगळी फॅमिलीकडे आहे आता भाई. फुल रापची क्वांट आहे. गाईज फायनली आता नाव पण तुम्हाला कळलंय. आता मी तुम्हाला ती पण क्लिप दाखवले. आता सगळी घाई गडबड आहे खूप जास्त. किती घाई गडबड आहे बघा. आमचा बाळ आता रडायला लागला इकडे आणि आपली बाकी सगळी फॅमिली.
हे बघा या अजयची आणि या यतारची सहावी प्लेट आहे, 6वी प्लेट. आणि पेढे किती खाल्ले असतील आता सांगू पण नाही शकत. हा काय नाही, अर्धा 6 प्लेट खाल्ल्याचे 8 पेढे गेले असतील. दीदीला पहिल्यांदा काम करताना बघता, दीदीला पहिल्यांदा काम आहे बघा. काम पण नाही वाटतं, मैत्रिणीला नाही ती बघ. वाटलं मला तिकडे त्याची मैत्रिणी बसलेत, ते पेढे नेतले. मम्मीला ट्रॅफिक पोलिसाचं काम दिलंय, तुम्ही या तुम्ही जाडा. हे बघा ही आमच्या ताईची लाडकी. हो हे बाळाचे पप्पा म्हणजे जिजू आहे करा ठाणेकर. हे बाळाची आजी म्हणजे दोघे आजी. बाळाला बघू शकता एवढी टाईट सिक्युरिटी दिली ना. बाळाच्या अवतीभोवती आजी पंजी आजी, आत्या मावशी मामा स्वतः पप्पा पण एवढी टाईट सिक्युरिटी दिली, सगळ्यांना उभं केलंय. तर चला फायनली बघू शकता आपली अर्धी फॅमिली आता गेले. हो काढतो 2 मिनिटं. आणि हा यस विन बाय ए पोरीला ढकलतो काय मागं, आता पोरीला मागं ढकलतो काय. प्लीज बघू शकता बारशाची सगळी बाबा सगळ्या पिशव्या घरी आल्यात. आणि मालकीनबाई पण आल्यात पिशव्यांची, दोघं मालकीनबाई आणि मालकीन. बाचा अंता तो झोपला आहे, त्याला आता गाडी करू देते. आता एवढ्या सगळ्या पिशव्या वगैरे आम्ही आता सगळं वरचं आवरलंय. अजयबाई होता म्हणून आम्हाला पटापट तेवढी काय जास्ती मेहनत करायला लागली. दमलीच ना फुल एका दिवसात सगळा झापूक कार्यक्रम. चला जाऊया वरती. तर चला मंडळी फायनली आपला पूर्ण कार्यक्रम झालाय. बघितलं असेल आपली किती सारी फॅमिली आलेली, सगळी आपली जेवढी म्हणजे एवढीच की माणसं होती तेवढी आपली सगळी आलेली. मग घाटकोपरवरून बोला, इंदापूर, माणगाव, कोलाड आणि आपला भाव अजयला मी सकाळपासून एवढा कामाला आले ना काय बोलू. आता सगळं झालंय. आता मम्मी आणि मामी वगैरे आता सगळेजण आम्ही लोक आवडते. 3 जण अजयला आणि पप्पांना खालती पाळणा घेऊन गेलं. सो खूप मजा केली, खूप एन्जॉय केला. आय नो की थोडा इंटरेस्टिंग नव्हता कारण का काही जास्ती जोक वगैरे नव्हते. बट हा ब्लॉग पाळण्या म्हणजे भाज्यासाठी आणि जे लोक आता पुढे मामा होतील त्यांच्यासाठी होता की मामा झालं किती मेहनत करावी लागते हा विचार करा आणि नंतर तो मामा व्हायचा डेअरिंग करा आता सांगून ठेवते. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कोण जर नवीन असेल यूट्यूब चॅनलला तर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया 10K ला डायरेक्ट.